higher plants. Yesterday we discussed about double fertilization in angiosperm. So today we discuss next two most important articles. First one is development of endosperm and another second one is development of an embryo. फर्टिलायझेशन हे आर्टिकल पाहिल्यानंतर पुढची पोस्ट फर्टिलायझेशन प्रक्रिया सुरू होते आणि या पोस्ट फर्टिलायझेशन मधल्या दोन महत्त्वाच्या प्रोसेस किंवा इव्हेंट म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आणि डेव्हलपमेंट ऑफ एन एम्ब्रियो. ह्या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया असतात आफ्टर फर्टिलायझेशन. We see one by one. First about development of endosperm. First, again remember the structure of anatropous ovule किंवा development of female gametophyte. इथं तुम्हाला लक्षात येत असेल, suppose this is the embryo sac and uniferval. These are the three cells called as a antipodal cells किंवा antipodals. Then here secondary nucleus and then here like this three cell called as a synergids. या कडेच्या लॅटरल सेल्सला आपण काय म्हणतो, सिनर्जिड्स. सिनर्जिड्स अँड मिडल सेल इज कॉल्ड एज ए एग. मधल्या पेशीला आपण एग असं म्हणतो. हियर दिस इज सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस हे मी मुद्दाम पुन्हा तुम्हाला आठवण करून दिली. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर नेमकं काय होतं. युनिफेरवेल. हियर सपोज दिस इज द पोलन ग्रेन. हा पोलन ग्रेन असेल, याची ही ट्यूब असेल, तर याच्यामध्ये दोन हॅप्लॉइड मेल गॅमेट्स असतात. यातला हा पहिला हॅप्लॉइड मेल गॅमेट ह्या एकशी फ्यूज होतो. ह्या एग सेलची ह्यातला हा पहिला हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज होतो. हे झालं फर्स्ट फर्टिलायझेशन. पुढे काय होतं. हियर दिस अनदर हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज विथ सेकंडरी न्यूक्लियस. हा दुसरा हॅप्लॉइड मेल गॅमेट ह्या सेकंडरी न्यूक्लियसची फ्यूज होतो आणि म्हणून तर त्याला डबल फर्टिलायझेशन म्हटलं जातं. इथपर्यंत कालच्या लेक्चरला आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. फक्त जस्ट पुन्हा रिमाइंड करून देणं गरजेचं आहे, रिकॉल करून देणं गरजेचं आहे, तरच पुढचा आजचा हा कन्सेप्ट नेमकेपणानं आपल्याला समजू शकतो. या ठिकाणी आपण म्हणतोय डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. नेमका एंडोस्पर्म कोणापासून तयार होतो, तर या ठिकाणी हा जो सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे तो या सेकंडरी न्यूक्लियसची फ्यूज होतो याच्याशी. तेव्हा ट्रिप्लॉइड 3M ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो. अगेन लिसन. हा हॅप्लॉइड मेल गॅमेट ह्या सेकंडरी न्यूक्लियसची जेव्हा फ्यूज होतो तेव्हा ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो. Actually, here this triploid primary
divides into number of cells, mass of nutritive tissue. That mass of nutritive tissue is called as a endosperm. थोडक्यात इथं हॅप्लॉइड मेल गॅमेट ह्या डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियसची फ्यूज झाल्यानंतर त्याची एकच अशी पेशी तयार होते, परंतु ही एकच पेशी तशीच न राहता याच्या एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ असं रिपीटेडली डिव्हिजन्स होतात, पण मायटोटिक कंडिशन न होता अनेक पेशी तयार होतात अँड डेव्हलप्स इनटू मास ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. पोषक घटक देणारा टिश्यू तयार होतो, ग्रुप तयार होतो, पेशींचा समुदाय. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए एंडोस्पर्म. त्याला या ठिकाणी एंडोस्पर्म असं म्हटलं जातं. इट इज ए मास ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. हियर ऑर्डर these cells. आता इथं एंडोस्पर्म तयार झाला. ह्या पहिल्या हॅप्लॉइड मेल गॅमेट एकशी फ्यूज झाल्यामुळं इथं झायगोट म्हणजे गर्भ तयार झाला किंवा फ्युचर एम्ब्रियो तयार झाला आणि याच्यापासून एंडोस्पर्म तयार झाला. देन क्वेश्चन अराइज, व्हॉट अबाउट रिमेनिंग सेल? मग राहिलेल्या पेशींचं काय? या राहिलेल्या ज्या पेशी आहेत रिमेनिंग सेल, these cell here disorganized, त्या पूर्णपणे डिसऑर्गनाइज्ड होऊन जातील किंवा डिसअपियर म्हटलं तरी चालेल. त्यांचं आता फारसं काम उरलेलं नाही, त्यामुळं त्या डिसऑर्गनाइज होतील. म्हणजे इथं महत्वाचं कोण आहे तर या हॅप्लॉइड मेल गॅमेट पासून एकशी फ्यूज झालं की तो झायगोट तयार होईल, त्याचा फ्युचर एम्ब्रियो तयार होईल. आणि दुसऱ्या हॅप्लॉइड मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियसला फ्यूज होतो आणि एंडोस्पर्म तयार होतो. हे दोनच महत्वाचं आहे. बाकीच्या राहिलेल्या पेशी डिसऑर्गनाइज होतील, हे या ठिकाणी नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. Then here this endosperm here divides into three most important types. त्याचे तीन महत्वाचे प्रकार पडतात. फर्स्ट न्यूक्लियर टाइप, सेकंड सेल्युलर टाइप, थर्ड हेलोबियल टाइप. These are three most important types. Totally depends upon the mode of development of endosperm. म्हणजे एंडोस्पर्म नेमका कशा पद्धतीने डेव्हलप होतो, त्या डेव्हलप होण्याच्या पद्धतीवरती हे तीन प्रकार आहेत. न्यूक्लियर, सेल्युलर, हेलोबियल असे तीन प्रकार पडतात. वी सी वन बाय वन, एक एक आपण समजून घ्यायचा. मी मुद्दाम त्याचे पॉइंट्स नोट्स म्हणून तुमच्या समोर असावं, थोडक्यात सारांश रूपी म्हणून या ठिकाणी लिहिलेले आहेत. इथं महत्वाचं डायग्राम्स आहेत आणि इथं टाइप आहेत त्याचे पॉइंट्स आणि डायग्राम. हा टाइप त्याचा महत्वाचा पॉइंट, एक्झाम्पल डायग्राम. या पद्धतीनं व्यवस्थित सिस्टमॅटिक तुमच्या समोर ब्लॅकबोर्ड वरती आहे. याच्या मदतीनं हे तिन्ही प्रकार व्यवस्थित समजून घेऊया. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट न्यूक्लियर टाइप. This is the rough diagrammatic representation of nuclear type of endosperm. Here, this cell is called as a zygote or oospore. इथं या पेशीला इथं झायगोट किंवा oospore असं म्हणतो. Here, this is big vacuole, मध्यभागी सेंट्रल, मोठी पोकळे, त्याला व्हॅक्युओल असं म्हटलं जातं. लार्ज और बिग सेंट्रल व्हॅक्युओल. हियर दिस पार्ट इज कॉल्ड एज ए हियर एम्ब्रियो. याला एम्ब्रियो असं म्हटलेलं आहे. आणि इथं या ज्या राहिलेल्या पेशी आहेत याला आपण इथं एंडोस्पर्म नाव दिलंय. म्हणजे या पद्धतीनं
इथं ही डायग्राम न्यूक्लियर टाईपची असेल. ऍक्च्युली दिस इज फर्स्ट मोस्ट कॉमन अँड इम्पॉर्टंट टाइप ऑफ एंडोस्पर्म. नियर अबाउट 161 here angiosperm families found such a type of endosperm. जवळजवळ 161 अँजिओस्पर्मच्या जेवढ्या फॅमिली असतील त्या 161 फॅमिलीज मध्ये या प्रकारचा आपल्याला एंडोस्पर्मचा प्रकार असलेला दिसून येतो. 161 अँजिओस्पर्म फॅमिलीज मध्ये हा पहिल्या प्रकारचा आपल्याला एंडोस्पर्म असलेला दिसून येतो. मग यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स कोणते आहेत? हियर फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स. हे जे न्यूक्लियस या ठिकाणी दाखवलेले आहे त्याच्यात डिव्हिजन्स अनेक होतात, असंख्य होतात. नो वॉल फॉर्मेशन. ऍक्च्युली शक्यतो हे जे केंद्रक आहेत न्यूक्लियस त्याच्या भोवती वॉल कडा तयार होत नाही. देयर इज नो एनी वॉल फॉर्मेशन in between nucleus. Large central vacuole. इथं बरोबर मध्यभागी लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल्स डेव्हलप. त्याच्यामुळे काय होतं, ह्या ज्या न्यूक्लियस असलेल्या ज्या पेशी दॅट कॅन बी पुश ऍट पेरिफेरी, कडेला त्या पुश केल्या जातात. पेरिफेरल रिजन म्हणजे कडेला त्या पुश केल्या जातील आणि व्हॅक्युअल्स मध्यभागी मोठी होईल. अशा पद्धतीने इथं तयार होतं. and then lastly these cells divides and redivides to form a mass of nutritive tissue called as endosperm. आणि मग अशा पद्धतीचा एंडोस्पर्म तयार होतो. आणि हे तयार होत असताना शेवटी मग प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती वॉल तयार होतो. आणि म्हणून असं म्हटलंय वॉल फॉर्मेशन ऍट लॅटर स्टेज. मग सर्वात शेवटी प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती एक कडा तयार होते, वॉल तयार होतो. या पद्धतीचा हा पहिला प्रकार, याला न्यूक्लियर असं म्हटलं जातं. यात महत्वाचं कॅरेक्टर कोणतं असेल? फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स, हेन्स टर्म्ड ॲज ए न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म. आणि हा जवळजवळ 161 अँजिओस्पर्म फॅमिलीज मध्ये हा प्रकार प्रामुख्याने आपल्याला आढळून येतो. द नेक्स्ट सेल्युलर. इथं ही डायग्राम पहा. ही पेशी दाखवली याला ऊसपोर असं म्हटलंय. इथं जे दाखवलंय याला एम्ब्रिओ असं म्हटलंय. आणि ह्या ज्या राहिलेल्या या पेशी आहेत त्याला ऍक्च्युली एंडोस्पर्म म्हटलंय. मी पहिल्यांदा सांगितलं एंडोस्पर्म म्हणजे काय? मास ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. खूप संख्येनं पेशी असतात. मास ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज ए एंडोस्पर्म. इथं महत्वाचं काय होते पहा, डिव्हिजन्स ऑफ पीईएन. पीईएन म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. डिव्हिजन्स ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. इथं मात्र वॉल फॉर्मेशन लगेच होतं. याचं एक्झाम्पल बल्सम असं आहे. आणि याचं एक्झाम्पल काय होतं? कोकोनट किंवा व्हीट ही याची प्रमुख एक्झाम्पल असतील. आणि याचं मात्र बल्सम असेल. या पद्धतीनं इतर रचना असलेली आपल्याला दिसून येईल. अँड देन थर्ड टाइप हेलोबियल. या ठिकाणी जसं मी इथं सांगितलं 161 फॅमिली अँजिओस्पर्मच्या असतात, तशा इथं जवळजवळ 72 फॅमिलीज. अँड मोस्ट हिअर इट फाउंड इन डायकॉटिलिडॉन्स. ज्या द्विदल असतील, द्विदल म्हणजे डायकॉटिलिडॉन्स ज्याला 2 दल असतील, त्याच्यामध्ये शक्यतो त्या 72 फॅमिलीज मध्ये या प्रकारचा
हेलोबियम, त्याचं या पद्धतीने हे डायग्राम असेल. हा इथं ऊसपोर आहे आणि इथं या पद्धतीचा इथं एम्ब्रिओ असेल. इथं पहा फर्स्ट डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. म्हणजे इथं लगेच वॉल तयार होतात. सर्वात महत्वाचं म्हणजे टू अनइक्वल सेल, ही एक पेशी ही एक पेशी, ही मोठे ही छोटे, इथं सुद्धा दिसतंय ही मोठे ही छोटे, अशा दोन अनइक्वल सेल तयार होतात. स्मॉलर चलायझल सेल, जी छोटी पेशी असेल त्याला चलायझल सेल म्हणायचं. लार्जर मायक्रोपायलर सेल, ही जी मोठी पेशी आहे त्याला आपण काय म्हणतोय, मायक्रोपायलर सेल. फर्दर फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स, आणि न्यूक्लियर डिव्हिजन्स मात्र इथं फ्री डिव्हिजन असतात, सेम लाईक न्यूक्लियर. म्हणजे दोन इथं महत्वाचं आहे. बरोबर ट्रान्सवर्स असेल, बरोबर मध्यभागी असं डिव्हायडेशन होतं आणि म्हणून दोन अनइक्वल सेल तयार होतात. या पद्धतीची ही अरेंजमेंट असेल. याचं एक्झाम्पल ऑस्फोडेलस, ऍस्फोडोलस हे त्याचं प्रमुख एक्झाम्पल आहे. म्हणजे या पद्धतीचे महत्वाचे 3 प्रकार एंडोस्पर्मचे असतील. आणि एका वाक्यात सांगायचं म्हणजे एंडोस्पर्म म्हणजे काय, हॅप्लॉइड मेल गॅमेट ह्या सेकंडरी न्यूक्लियसची फ्यूज होतो, ट्रिपलॉइड कंडिशन तयार होती, त्याला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं म्हटलं जातो. इट डिवाइड्स अँड रीडिवाइड्स रिपीटेडली इन मायटोटिक कंडिशन टू फॉर्म अ न्यूट्रिटिव्ह मास ऑफ सेल कॉल्ड एज अ एंडोस्पर्म. मग त्याचा एंडोस्पर्म तयार होतो आणि त्याचे हे 3 प्रमुख प्रकार आहेत. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आय होप यू अंडरस्टँड हिअर फर्स्ट आर्टिकल डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. द नेक्स्ट आर्टिकल डेव्हलपमेंट ऑफ एन एम्ब्रियो. मगाशी आपण काय पाहिलं, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. त्याच्या पुढचं आर्टिकल काय पाहतोय आपण, डेव्हलपमेंट ऑफ एन एम्ब्रियो. Actually, these two events are post fertilization. फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या ह्या 2 स्टेप्स आहेत आणि ह्या दोन्ही स्टेप्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर यामध्ये आता डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो हे आर्टिकल समजून घेत असताना या डायग्राम्स फार महत्त्वाचे आहेत. विथ द हेल्प ऑफ these diagram we discuss here this article development of an embryo. खरं तर डायग्रामची संख्या खूप आहे. हे आर्टिकल जास्तीत जास्त 3 मार्काला विचारलं जाईल बोर्ड थेरीला आणि कमीत कमी 2 मार्काला. त्यामुळं एवढे सर्व डायग्राम्स उत्तर पत्रिकेत तुम्हाला अपेक्षित नाहीत, पण तरी डायग्रामच्या सहाय्यानं इझिली समजतं आणि अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. समजलं तर आपण आपल्या भाषेत लिहू शकतो आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर डायग्राम्स काढलेले आहेत. या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला शक्य झाल्या त्या काढल्या तर ते इफेक्टिव्ह होईल. पण वेळ नसेल, कमी मार्काला विचारलं तर डायग्राम नाही काढल्या तरी चालतील. आणि जर स्पेशली असं म्हटलं with the help of neat level diagram describe the development of an embryo for 4 marks, तर मात्र तिथं या सर्व डायग्राम अपेक्षित असतील. म्हणून ह्या डायग्राम सर्व बारकाईनं पहा, त्याची नावं व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्या सहाय्यानं एक 6 ते 8 ओळीनं पॉइंट्स, आपण जी उत्तरं लिहितो ती आकडे टाकून टू द पॉइंट लिहितो, त्यामुळे डिस्क्रिप्शन टू द पॉइंट सांगितलं तरी चालेल. जेवढं उत्तर पत्रिकेमध्ये कंपल्सरी अपेक्षित आहेत तेवढेच मुद्दे थोडक्यामध्ये सारांश रूपी आपण डिस्कस करूया. सो फोकस ऑन दिस आर्टिकल डेव्हलपमेंट ऑफ एन एम्ब्रियो. तर पुन्हा एकदा आठवण करून देतो, हॅप्लॉइड मेल गॅमेट जेव्हा एकशी फ्यूज होतो तेव्हा खऱ्या अर्थानं काय होईल, म्हणजे फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट
गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म अ डिप्लॉइड झायगोट. हा काय तयार होईल? डिप्लॉइड झायगोट. याला खऱ्या अर्थानं आपण काय म्हणतो? फर्टिलायझेशन. मग हा झायगोट डेव्हलप झाला की पुन्हा त्याची डेव्हलपमेंट, दिस डिप्लॉइड झायगोट अंडरगोज नंबर ऑफ सेल डिव्हिजन्स अँड डेव्हलप इनटू एन एम्ब्रियो. या झायगोटचं भविष्यात एम्ब्रियो मध्ये रूपांतर होतं. कारण हा झायगोट म्हणजे फक्त एक पेशी आहे. एका पेशीनं पूर्ण बॉडी तयार होणं अशक्य आहे. वी आर द गुड एक्झाम्पल ऑफ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. मग तो प्राणी असो किंवा वनस्पती असो, बहुपेशीयच हे लक्षण आहे किंवा बहुपेशीय आहे, मल्टीसेल्युलर. हा झायगोट डिप्लॉइड आहे पण तो एक पेशीचा आहे. एका पेशीनं सर्व सीड किंवा एंडोस्पर्म किंवा एम्ब्रियो तयार होणं शक्य नाही. आणि म्हणून हा एका पेशीचा झायगोट, त्याचं अनेक पेशी होणं गरजेचं आहे. डिव्हाइड्स आणि रिडिव्हाइड्स होणं गरजेचं आहे. मायटॉटिकली होणं गरजेचं आहे, म्हणजे डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून दिस झायगोट डेव्हलप्स इनटू an embryo. That process is called as a embryogenesis. त्या टोटल प्रक्रियेला आपण काय म्हणतो? embryogenesis. This embryogenesis or development of an embryo takes place at micropyloring. पहा, हे जे अनाट्रोपस ओव्हिडस आहे, हा वरचा भाग म्हणजे आपण काय म्हणलो होतो? चलायजल एंड. आणि इथं हे जे छिद्र असतं त्याला काय म्हणतो आपण? मायक्रोपायलरिंग. या बाजूला म्हणजे खालच्या बाजूला जिथं एग आणि मेल गॅमेटचं फ्युजन होतं, त्याच खालच्या बाजूला म्हणजे मायक्रोपायलर एंडला ह्या झायगोटची डेव्हलपमेंट एम्ब्रियो मध्ये होते. हे पण बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. मग यामध्ये नेमकं काय होतं? हिअर this spore or zygote divides mitotically into two cells like this. One is larger cell, another one is smaller cell. Larger cell is called as a basal cell. त्याला दुसरं नाव आहे basal cell. तिसरं नाव आहे suspensor initial. आणि स्मॉलर सेलला काय म्हटलंय? टर्मिनल सेल. त्याला पुन्हा आणखी वेगळं नाव आहे एम्ब्रियोनल इनिशियल. म्हणजे छोटी पेशी आहे त्याला एम्ब्रियोनल इनिशियल म्हणायचं, मोठी पेशी आहे त्याला सस्पेन्शन इनिशियल म्हणायचं, किंवा बेसल सेल म्हणायचं, टर्मिनल सेल म्हणायचं. ही मोठी पेशी म्हणजे सस्पेन्शन इनिशियल कोणत्या बाजूला असते? मायक्रोपायलर एंडला असते. आणि छोटी पेशी जी आहे ती चलायजल एंडला असते. हे पण बेसिक या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. Then here this suspension initial, this larger cell push embryo towards the endosperm. कारण एंडोस्पर्म म्हणजे आपण काय पाहिलं? इट इज ए मास ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. पोषक घटक देणारा महत्वाचा भाग आहे. जर एम्ब्रियो म्हणजे गर्भ, गर्भाचं पोषण करायचं असेल, पालन पोषण करायचं असेल, त्याची डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला न्यूट्रिशनची गरज आहे, म्हणजे एंडोस्पर्मची गरज आहे. आणि म्हणून हा जो सस्पेन्शन इनिशियल मोठी पेशी आहे, that can be push embryo deeper into the endosperm for the future nourishment. ही अशा पद्धतीची आतली आत रचना झालेली दिसून येईल. And then here actually large cell ला आपण काय म्हणलं होतं? सस्पेन्शन इनिशियल. आणि छोट्याला काय म्हणलं होतं? एम्ब्रियोनल इनिशियल. मग यामध्ये पुढे काय होतं? अपायकल सेल म्हणजे वरच्या बाजूची अपायकल सेल ऑफ टू सेल. हिअर प्रो एम्ब्रियो
व्हर्टिकल उभं सुद्धा, म्हणजे आडवं आणि उभं दोन्ही पद्धतीनं पेशींचं विभाजन होईल. हिअर ऍट राईट अँगल टू इच अदर. पहा 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीनं 8 सेल्ड एम्ब्रिओ तयार होईल, कॉल्ड ॲज ए ऑक्टंट स्टेज. याला काय म्हटलं जातं? ऑक्टंट स्टेज. 8 पेशी तयार होतील, म्हणजे व्हर्टिकल डिव्हिजन होतं, सॉरी व्हर्टिकल आणि ट्रान्सवर्स बोथ सेल डिव्हिजन होतं, आणि म्हणून ऑक्टंट स्टेज होते. 8 सेल्स तयार होतात. हिअर इट अंडरगोज मेनी डिव्हिजन्स. पुन्हा त्याच्या अशा मेनी डिव्हिजन्स होतात. त्यातली एक अशी बलून लाईक असे स्वरण फुगते. इट अंडरगोज मेनी डिव्हिजन्स टू फॉर्म स्पेरिकल सेल मास लाईक दिस. या पद्धतीचा सेल मास तयार होतो. दिस मास बिकम्स हार्ट शेप और हॉर्सशू शेप. हा जो पेशींचा समुदाय किंवा मास आहे, पहिल्यांदा हार्ट शेप दिसतो, नंतर तो हॉर्सशू शेप घोड्याच्या पायाच्या आकारासारखा सुद्धा दिसतो. हा पेशींचा समुदाय. या पद्धतीने त्याची रचना होते. अँड फायनली इट गेट डिफरन्शिएटेड टू फॉर्म एम्ब्रियोनल ऍक्सिस विथ प्लिम्यूल. इथं नाव दिलेलं आहे पहा, प्लिम्यूल. नंतर रॅडिकल अँड 2 कॉटिलिडॉन्स और 1 कॉटिलिडॉन. म्हणजे कॉटिलिडॉन म्हणजे दल, म्हणजे द्विदल म्हणजे अशा 2 असतं, द्विदल. उदाहरणार्थ आपण जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे आपण खातो ते शेंगदाणे. शेंगदाणे कसं आहे बघा, अशा पद्धतीने 2 भाग असतात, त्याला डायकॉटिलिडॉन्स असं म्हटलं जातं. बरोबर आहे, या पद्धतीनं. आणि अखंड एक असलं की सिंगल कॉटिलिडॉन असं म्हटलं जातं. द्विदल आणि एकदल अशा पद्धतीने तो अर्थ होतो. या पद्धतीची प्लिम्यूल असेल, रॅडिकल असेल आणि हे दल म्हणजे कॉटिलिडॉन असेल, अशी ही सर्व डेव्हलपमेंट होते. आणि जो ओव्ह्यूल असतं, त्या ओव्ह्यूलचं शेवटी सीड म्हणजे बी मध्ये रूपांतर होतं. आणि जी ओव्हरी असते, त्या ओव्हरीचं रूपांतर फ्रूट म्हणजे फळामध्ये होतं. ओव्हरीचं रूपांतर कशात होतं? फ्रूट म्हणजे फळामध्ये. आणि ओव्ह्यूलचं रूपांतर सीड म्हणजे बी मध्ये तयार होतं. आणि एंडोस्पर्म म्हणजे काय म्हटलं? न्यूट्रिटिव्ह मास ऑफ टिश्यू, पोषक घटक देतो. या पद्धतीनं कोणाला देतं? तर एम्ब्रिओला देतं. या पद्धतीची ही डेव्हलपमेंट असलेली आपल्याला दिसून येते. आणि एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ही थोडीशी नंतर होत असते. अगोदर एंडोस्पर्म तयार व्हावं लागतं. म्हणजे एम्ब्रिओला जर खाद्य वेळेवर द्यायचं असेल, त्याचं पालन पोषण नीट करायचं असेल, तर अगोदर थोडासा एंडोस्पर्म डेव्हलप व्हावा लागतो. आणि तो थोडासा डेव्हलप झाल्यानंतर मग एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते. आणि ती होत असताना आता सांगितल्याप्रमाणे एका पेशीच्या 2, त्यातली एक मोठी एक छोटी. छोटीला आपण एम्ब्रियोनल इनिशियल, मोठीला सस्पेन्शन इनिशियल म्हणतो. ही मायक्रोपायलर एंडला असते, ही चॅलायजल एंडला असते. नंतर ही सस्पेन्सर सेल तो एम्ब्रियोला पुश करतं आणि मग त्याला न्यूट्रिशन एंडोस्पर्म पासून मिळतं. मग त्याच्या अनेक अशा 8 पेशी होतात, त्याला ऑक्स्टन स्टेज असं म्हणतो. आणि पुन्हा मग त्यातली एक पेशी पूर्णपणे अशी मोठी बलून सारखी, फुग्यासारखी होते. त्याचा हार्ट शेप, भविष्यात त्याचा हॉर्सशू शेप, अशा पद्धतीने रचना होते. आणि मग रॅडिकल आणि प्लिम्यूल डेव्हलप होतात. आणि मग कॉटिलिडॉन्स एकदल द्विदल तयार होतं. अशा पद्धतीनं त्याची बी आणि फळ, सीड आणि फ्रूट तयार होत असतो. या पद्धतीची डेव्हलपमेंट ऑफ अन एम्ब्रियो हे आर्टिकल असेल. आय होप यू अंडरस्टँड today's these 2 articles. Is it clear? Okay, thank you.